मंडळी नमस्कार. रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतोय. मंडळी, तुम्हाला मी अशी एक आयुर्वेदिक रानभाजी आहे, तर ह्या रानभाजीचं नाव आहे चिचुरडा. आणि ही पावसाळ्यात सुद्धा मिळते आणि काही-काही ठिकाणी वर्षभर सुद्धा मिळते. कारण ते जिथं गारवा असतो किंवा काही असं जंगलात कुठे-कुठे ती तरी उपलब्ध असतेच. तर आपल्याला आहे ना निसर्गात एक विनामूल्य आपल्या निसर्गाने दिलेली आयुर्वेदिक अशी रानभाजी आहे. तर ही सहज आपल्याला जंगलात मिळते. तर ही भाजी आहे ना बघा, ही आपल्याला छोटे-छोटे वांगे दिसतात बघा. म्हणजे एक छोटे वांगेच दिसते. वांग्याच्या आकाराची, पण अशी लहान आणि चवीला कडू. तर मंडळी ही भाजी ना खूपच अशी आरोग्यदायी आहे. जर ही भाजी खाल्ली, तर आपल्या शरीरातील काही जे विषारी घटक आहेत ना, ते बाहेर टाकण्याचं सुद्धा काम करते. तसेच आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्याचं सुद्धा काम करते. मग त्यामुळे ही आपल्या शरीराला खूपच अशी पौष्टिक आहे. तसेच या भाजीमधून ना, आपल्या शरीराला अनेक औषधी घटक सुद्धा मिळतात. जसं ज्यांना बघा काहींना पित्ताचा त्रास असतो, मग नेहमी-नेहमी पित्त होतंय. तर हे पित्त कमी करण्यासाठी ही भाजी खूपच उपयोगी आहे. तसेच चवीला कडू असल्यामुळं बघा याच्यातल्या कडूपणामुळं जसं आपलं कारले म्हणा किंवा इतर कडू असलेले कडुनिंब म्हणा, जसं आपण मधुमेहासाठी वापरतो तसंच या आपल्या मधुमेहावर म्हणजे आपली रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी सुद्धा ही भाजी फायदेकारकच आहे. आणि तसेच बघा लहान मुलांना किंवा आपल्या मोठ्या माणसांना सुद्धा पोटात जंत होतात, कृमी होतात. तर ह्या जंतांचा सुद्धा नायनाट करणारी ही भाजी आहे. तर ही आपण सर्वांनी खाल्लीच पाहिजे. जरी चवीला कडू असली, परंतु कडू आहे परंतु गुणकारी सुद्धा आहे. तर असे बरेचसे याचे आयुर्वेदिक उपयोग आहेत. तर मी ना आज ही भाजी आणलेली आहे मंडळी. आम्ही जंगलात गेलतो, तेव्हा ही मिळाली आणि घेऊन आलो. म्हटलं चला, आज बऱ्याचशा जणांना मी मागं पोस्टसुद्धा केलेलं होतं. तर कशी बनवायची, काय बनवायची याबद्दल सुद्धा बऱ्याचशा जणांना माहीत नाही. तर आपल्या सह्याद्रीच्या कुशीत सहज मिळणारी ही रानभाजी आहे. तसंच आपल्या ग्रामीण भागातल्या आमच्या आया-बहिणी, काही बांधव अ, विकायला सुद्धा आणतात. तुम्हाला जर कधी-कधी सहज ते भाजी विकायला सुद्धा ही मिळेल, तर नक्की तुम्ही घ्या. कारण खूपच आयुर्वेदिक, ऑर्गॅनिक कोणत्याही प्रकारचं खतं किंवा फवारणी नसलेली ही रानभाजी आहे. तर या भाजीचा निश्चित सर्वांनी आस्वाद घ्यावा किंवा याचा वापर करावा, जेणेकरून आपल्याला याच्यातले बरेचसे आयुर्वेदिक घटक मिळतील. तर आता मी तुम्हाला ना कशी बनवायची ते रेसिपी सुद्धा दाखवतो. चला बघूया. तर बघा अशा पद्धतीने सर्व थोडे हलके याने हाताने खलबत्त्यात फोडून घ्यायची आणि खूपच कडू असल्यामुळे ना ही अशी बघा फोडल्यानंतर ना ते जर धुवून घेतलं तर त्यातली कडूपणा नाहीसा होतो. कारण खूपच कडू असतात. तर आता बघा आपण आता पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते सर्वच. तर मंडळी तुम्हाला जर धुवायचे असतील, फोडल्यानंतरही धुवून घेऊ शकता आणि नंतर आता पुढची रेसिपी दाखवते. आता जर तुम्हाला धुवायची असेल तर धुवून घेऊ शकता. धुतल्यानंतर ही परत तव्यावर टाकायची आणि तव्यावर अशी हलवून घ्यायची चांगली गरम करून थोडीशी भाजल्यासारखी आणि मग तेल सोडायचं. तेल सोडल्यानंतर मीठ टाकायचं आहे आणि अशी कुरकुरीत होईपर्यंत मस्त हलवत राहायची आणि झाली आपली चिचुरड्याची भाजी. तर आता बघा पुढची रेसिपी दाखवतो तुम्हाला. आता हे बघा असं फोडल्यानंतर असं होतंय. खूपच आयुर्वेदिक अशी रानभाजी आणि वर्षातून एकदा तरी खाल्लीच पाहिजे. तर मंडळी जेव्हा जेव्हा भेटेल तेव्हा नक्कीच तुम्ही आस्वाद घ्या या भाजीचा. खूपच अशी आयुर्वेदिक भाजी फोडून घेतल्यानंतर आता बघा आम्ही धुवून घेतो. कारण कसं आहे आम्ही भाजी भरपूर खाल्ली आहे, तशी न धुताय खाल्लेली आहे, पण आता कडवटपणा थोडा कमी करायचा आहे. तर फोडलेत आणि आता हे पाणी टाकले धुवून
तर मंडळी आहे ना बघा, असे गरम तव्यावर असे भाजून घेतले ना पूर्ण पूर्ण असं त्याच्यातला पाण्याचा अंश कमी होईपर्यंत भाजत राहायचं आहे, हलवून घ्यायचे. आणि मग ना असं कोरडे कोरडे झाले का त्याच्यावर तेल टाकायचं थोडंसं आणि मीठ टाकायचं आणि एकदम छानपैकी अशी भाजून कुरकुरीत होतात. मग आपली अशी भाजी खायला तयार होते. तर असे बरेचसे याचे आयुर्वेदिक घटक आहेत. हे आपले रानभाजी आहे आणि रानभाजीचे औषधी गुणधर्म तर अप्रतिमच. कारण बरेचसे जण आहे ना आपले ग्रामीण भागात लोक काही ही चिचुरडा आणून सावलीत सुकवतात. सावलीत सुकवली ना का ते असे पूर्ण सुकल्यानंतर त्याची पावडर करायची. पावडर केली आणि जर अर्धा अर्धा चमचा पाण्यासोबत जरी तुम्ही सकाळी उपाशीपोटी पाण्यासोबत अर्धा चमचा जर याची पावडर घेतली आणि संध्याकाळी अर्धा चमचा, याने तुम्हाला पित्ताचा त्रास, पोटातील जंत किंवा शरीरातले विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी खूपच याची फळं आयुर्वेदिक आणि रामबाण आहे. तर बघा आता मंडळी, ही भाजी बघा कुरकुरीत झालेली आहे बघा आणि ही खूपच अशी छान भाजी झालेली आहे तयार आणि चवीलासुद्धा खूप. तर तुम्ही अशा ना विविध आयुर्वेदिक माहिती करता माझ्या रामबाण उपचार या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी असतील ना यांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांना आपल्या काही रानभाज्या, काही आयुर्वेदिक पारंपरिक उपचार जे आपली पिढीजात परंपरागत करत आलीत तर ते करता येतील. तर हा त्यांना सर्वांना एक फायदा होईल आपल्या बांधवांना. तर मी दिलेली माहिती नक्कीच तुम्हाला उपयोगी येईल असे मी आशा बाळगतो आणि आपल्या जेवढे मित्रमंडळी असतील, आपले नातेवाईक असतील, त्यांना पाठवली तर निश्चित ते उपयोग करतील. आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्वांना उपयोग व्हावा हाच यामागचा उद्देश आहे. आणि मी असेच आपले पारंपरिक आयुर्वेदिक उपचार माझ्या रामबाण उपचार या चॅनलवरती मी देत असतोय. तर निश्चित पुढील व्हिडिओत आपण नवीन माहितीसह भेटू आणि असेच पारंपरिक उपचार आपण सर्वांना देत राहू. तर धन्यवाद मंडळी. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह पुढील व्हिडिओत नवीन आयुर्वेदिक औषधी उपचारासह. तर आता तयार झालेल्या चिचुरड्याची भाजी या खायला.